सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ग्रामदेवतेला वंदन करून या गावच्या ग्रामदेवतेला वंदन करून या स्थळातील स्थानदेवतेला वंदन करून या दुसऱ्या दिवसातील पहिल्या सामन्याला सुरुवात होते. पहिला सामना केवी स्ट्रायकर्स विपक्ष प्रथमेश इलेव्हन या दोन संघादरम्यान होतोय आणि प्रथमतः केवी स्ट्रायकर क्रिकेट संघ नाणेफेक जिंकत प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारतोय मैदानात आणि सलामीर मात्र धीरज हा मात्र स्वस्तात माघारी परततोय. आल्या पावली माघारी परतला तो केवळ 2 धावा आणि 2 धावांना माघारी परततोय. आजचा आपल्या स्पर्धेचा दुसरा दिवस मोर्जिंग बिग बॅश लीग 2025 ची स्पर्धा आपण अनुभवतो. या भव्य दिव्य मैदानावर सुंदर देखणं मैदान आणि त्याचबरोबर या आयोजकांनी खरोखरच दाद द्यायला पाहिजे. सुंदर स्पर्धेचं आयोजन केलंय सर्व या ठिकाणी मित्रमंडळ. वळूया मॅचकडे. पंच ऑफिशियल्स दोन पंच तुम्हाचंही सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज त्याला साथ देतोय तो राकेश आणि त्याला साथ देतोय सुंदर असा फटका कव्हर ड्राईव्हचा फटका तो टेबल परतीची फेक होते. एकेरी धावेची पावलं ही बहुधा दुहेरी धावेपर्यंत वळवतायत आणि 2 धावांनी सांघिक धावफलक मात्र वधारतोय पुढे. तो 4 धावा धावफलकावर एक गड्याच्या मोबदल्यात 4 धावा केवी स्ट्रायकर क्रिकेट संघ नाणेफेक प्रथमतः जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि विपक्ष क्रिकेट संघ हा मात्र फलंदाजीसाठी मैदानात पाहायला मिळतोय. सलामीर मात्र धीरज माघारी परतला. केवळ 2 धाव्यांची आपल्या संघासाठी मदत आणि त्यानंतर माघारी परततोय. फुलटॉसचा चेंडू यावेळी मात्र डेप शिल्ली मोठा क्षेत्ररक्षक घेतोय. परतीची फेक होते तोपर्यंत मात्र 1 धाव आणि एकेरी धावेनं मात्र सांघिक धावफलक वधारतोय. तो 5 धावा धावफलकावर मोर्जिंग बिग बॅश लीग 2025 ची स्पर्धा आपण अनुभवतोय. कालच्या दिवशी प्रत्येक आयकॉन ओव्हरसीज खेळाडूंना मैदानावर सुंदर खेळ दाखवलाय. खोलवर पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडू थांबवतोय. परतीची फेक होते तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाज हे पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेत. एकेरी धाव घेतली गेली आणि एकेरी धाव ही पाच धावा धावफलकावर. पहिल्या षटकाचा ऋषी गोलंदाजी मात्र सुंदर हाताळतो. पहिल्या षटकात केवळ 5 धावा करतोय ऋषी हा गोलंदाज. केवी स्ट्रायकर क्रिकेट संघ प्रथमतः या मैदानावर नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण करायचा निर्णय कर्णधाराचा आणि त्याचबरोबर पहिल्या षटकात केवळ 5 धावा खर्च करतोय गोलंदाज ऋषी आणि त्यानंतर पहिला गडी माघारी परतला जातोय तो विपक्ष क्रिकेट संघाचा प्रथमेश इलेव्हन क्रिकेट संघाकडनं फलंदाज आपण पाहतोय. साल्मिक आणि त्याला साथ देतोय तो राकेश ही जोडी मैदानात आणि गोलंदाजीत बदल होतोय. गोलंदाज सज्ज होतोय. अमीर सालगावकर ओव्हरसीज खेळाडू या पेडणे तालुक्यात विष्णू हा मात्र स्ट्राईकवर. गोलंदाज फुलटॉसचा चेंडू यावेळी मात्र डेप मिड विकेटवर क्षेत्ररक्षक पोहोचतोय. परतीची फेक होते. चेंडू 1 टप्पा पडल्यानंतर चेंडू थांबवतोय. परतीची फेक होते मात्र एकेरी धाव ही मात्र सांघिक धावफलकाला आकार देतोय. तो 6 धावा धावफलकावर. विष्णू शेडगावकर गोलंदाजीसाठी सज्ज होते. कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडनं 10 ते 12 बॉलांचा रनअप पंचांच्या डाव्या बाजूनं. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका डीप लॉंग ऑफवरनं क्षेत्ररक्षण पोहोचतोय. परतीची फेक होते. परतीची फेकीनंतर दोन्ही फलंदाज हे मात्र एकेरी धावेवर समाधान मानतायत. प्रत्येक चेंडूवर एकेरी दुहेरी धाव घ्यायची आणि कुठेतरी मोठ्या फटक्यांना या ठिकाणी आडा घातला जातोय समोरच्या गोलंदाजानं. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी या करतायत गोलंदाज. दुसऱ्या षटकात आपल्याला पाहायला मिळतोय फुलटॉसचा चेंडू शॉर्ट कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. परतीची फेक होते. एकेरी धाव आणि एकेरी धाव सांघिक धावफलकाला आकार देतोय. तो धावफलक स्थिरावला गेलाय. तो 8 धावा धावफलकावर. स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना मैदानावर रंगला जातोय तो केवी स्ट्रायकर्स विपक्ष प्रथमेश इलेव्हन या दोन संघादरम्यान. प्रथमतः सुंदर असा चेंडू यावेळी मात्र स्क्वेअर कट करायचा प्रयत्न होता मात्र चेंडू हा यष्टीरक्षकाच्या हाती विसावतोय. उरलेले सोपस्कार यष्टीरक्षक पूर्ण करतोय आणि चेंडूची गणना कालच्या दिवसापासून प्रसाद कोले सर सुंदर गुणलेखक म्हणून आज आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय. तो प्रसादही आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडतोय.
खोलवर पद्धतीचा चेंडू हा डीप लॉंगांवर पोहोचतोय. आउटफील्ड सुंदर आहे, मात्र तोवरनं डीप लॉंगांवरनं क्षेत्ररक्षक परतीची फेक होते. मात्र तोपर्यंत दोन्ही फलंदाज हे 2 धावेची मोहर लागली गेली. यस धावसफल केला. दुहेरी धाव ही धावफलक पुढे वधारतोय. दुहेरी अंकात तो 10 धावा धावफलकावर. एका गड्याच्या मोबदल्यात 10 धावा धीरज माघारी परतलाय आणि त्याला साथ देतोय तो साल्मिक आणि त्याचा सहकारी राकेश मैदानावर. सुंदर फटका आहे तो डेप लॉंगा आपला क्षेत्ररक्षण तैनात आहे, मात्र परतीची फेक होईल. सुंदर क्षेत्ररक्षण अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, मात्र प्रतिस्पर्धी संघाला कुठेतरी मोठ्या फटक्यांना आळा घातला जातो. या गोलंदाजाकडनं अचूक टप्प्यावरची गोलंदाजी ही गोलंदाज विष्णू शेटगावकर कडनं होते आणि धावफलक स्थिरावला गेला तो केवळ 10 धावा धावफलकावर. एका गड्याच्या मोबदल्यात 10 धावा प्रतिषटकामागे 5 धावांची सरासरी ठेवायला पाहायला 11 धावा धावफलकावर. मोर्जिम बिग बॅश लीग 2025 ची स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. कालच्या दिवशी एक भरात आलेल ओव्हरसीज खेळाडू गौरेश नागवेकर आणि तदनंतर मात्र जवळपास शेवटच्या सामन्यात सुंदर फटकेबाजी गोवा पोलीस सर अपाली कलगोटकर एक हाती चोरवर किल्ला लढवला. या मैदानावर कालच्या दिवशी 2 अर्धशतकी खेळी आपल्याला पाहायला मिळाली. ती अवनीश आणि त्याचबरोबर आपल्याला सर अपाली कलगोटकर यांची 11 धावा धावफलकावर. सलामीर धीरज माघारी परतला, केवळ 2 धावा आपल्या संघटनासाठी प्राप्त करतोय आणि गोलंदाज सज्ज होतोय. विष्णू हा गोलंदाज विष्णू पोके वैयक्तिक कोट्यातील पहिलं महत्वपूर्ण शेवट 3रं षटक हाताळतोय तो विष्णू पोके. टप्प्याचा चेंडू बॅकफुटवर जाऊन ऑन साइडला चेंडू टोलवायचा होता, मात्र चेंडू यष्टी रक्षका चेंडूवर ताबा मिळवतोय. परचेची फेक होते तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाज हे पॉपिंग ग्रीस मध्ये सुरक्षित पोहोचतायत. सुंदर चेंडू अचूक टप्प्यावर चेंडू गुल्ल्या स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर चेंडू हा यष्टीरक्षकाच्या हाती विसावतोय. उरलेले सोपस्कर यष्टीरक्षक पूर्ण करतोय आणि धावफलक स्थिरावला गेला तो 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. राकेश त्याला साथ देतोय जो 7 धावा आणि सलमिक जो 3 धावावर खेळतोय मैदानावर. पुढे सरसावत मोठा फटका आहे तो डीप लॉंगांना क्षेत्ररक्षक पोहोचतोय, मात्र त्याहून मात्र क्षेत्ररक्षकाची उंची ही मात्र चेंडूनं गाठली आणि तो मात्र चेंडू पोहोचतोय तो सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. गोलंदाज सज्ज होतोय. सुंदर असा फटका येतोय डीप मिड विकेटला, क्षेत्ररक्षक पोहोचतोय परंतु चेंडू हा पोहोचतोय तो 6 धावांसाठी. सलगचे 2 षटकार मैदानावर आक्रमण करायला सुरुवात केले, कारण पहिली 2 षटकं ही आपण पाहिली आणि त्यानंतर मात्र सुंदर फटकेबाजी अचूक टप्प्यावरची गोलंदाजी होत असती पहिल्या 2 षटकात, मात्र त्यानंतर मात्र सुरुवात केली मैदानावर तोच त्याचा सहकारी फलंदाज राकेश हा मैदानावर. सुंदर चेंडू कमबॅक करतोय गोलंदाज अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत चेंडू हा यष्टीरक्षकाच्या हाती विसावतोय. उरलेले सोपस्कार यष्टीरक्षक पूर्ण करतोय आणि चेंडूची गणना आमचे यशस्वी गुणलेखक प्रसाद कोले यांच्या करवी ही निर्धावशी होते. उंच पुरासा खेळाडू सडपातळ बांधा पंचाच्या डाव्या बाजूने सज्ज होतोय. डेप्स करलेगला जी चेंडू फिरकावतोय. आउटफील्ड सुंदर आहे आणि चेंडू थांबणार नाही मैदानावर आणि चेंडू पोहोचतोय तो 4 धावा धावफलकावर मिळवल्या जात आहेत. सत्तावीस धावा धावफलकावर पहिली 2 षटकं आपण पाहिली. पहिल्या षटकात 5 धावा, 1 गडी टिपलाय. दुसरं षटक 6 धावा, म्हणजे पहिल्या 2 षटकात केवळ 11 धावा आणि त्यानंतर मात्र शेवटचं षटक जवळपास 16 धावा, 2 टोलले जंग षटकार आणि 1 चौकार हा राकेशच्या चेंडू प्रयत्न पाहायला मिळतोय आणि त्यानंतर मात्र गोलंदाजीत बदल होतोय. गोलंदाज सज्ज होतोय कमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं. आदम हा आपल्याला पाहायला मिळतोय.
केवी स्ट्रायकर क्रिकेट संघ प्रथमतः मैदानावर नाणेफेक जिंकली आणि या मैदानावर क्षेत्ररक्षण करायचा निर्णय या दुपारच्या सत्रात सुरू असलेला हा पहिला सामना या दुसऱ्या दिवसात, परंतु गोलंदाजा सुंदर गोलंदाजी पहिल्या 2 षटकात 11 धावा आणि तदनंतर तिसऱ्या षटकात 2 टोलेजंग षटकार आणि 1 चौकार हा राकेशचा चेंडू प्रयत्न पाहायला मिळतोय. आक्रमण करायचं या मैदानावर आणि सुरुवात झाली होती. 3 षटकं संपली, प्रति षटकामागे 9 धावांची सरासरी ठेवत 27 धावा. फुलटॉस चेंडू यावेळी मात्र पंच ऑफिशियल्सचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. तो नो बॉलचा इशारा येतोय आणि या नो बॉलच्या चेंडूवर फ्री हिटची सुवर्ण संधी असेल. तो स्ट्राईक हँडला फलंदाज असलेला साल्मिक या खेळाडूला, साल्मिक स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकवर राकेश. खोलवर पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र कमबॅक करतोय गोलंदाज. सुंदर गोलंदाजी गुडले स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहत चेंडू यष्टीरक्षकाच्या हाती विसावतोय. वारंवार सुंदर अचूक टप्प्यावरची गोलंदाजी. पहिल्या तिसऱ्या षटकात 16 धावा आणि तदनंतर मात्र पहिल्या सुरुवातीच्या चेंडूवर नो बॉलचा इशारा येतोय. फुल टॉस चेंडू मिडविकेट डीप, मिडविकेटने क्षेत्ररक्षक डीप काऊ कॉर्नरवर पोहोचतोय. परतीची फेक होते. एकेरी धावेचं रूपांतर आपण पाहतोय. हे धावफलक स्थिरावला गेला तो 29 धावा धावफलकावर. 29 धावा, 29 रन, लॉस ऑफ 1 विकेट. जो गोल फलंदाज धीरज माघारी परतलाय. केवळ महत्वपूर्ण 2 धावा संघासाठी जमवतोय. खोलवर पद्धतीचा चेंडू ऋषी येतोय स्क्रीनवर. परतीची फेक ऋषीकडनं होते, थोडीशी मिसफील्ड आणि त्यानंतर मात्र लगेच चेंडूवर ताबा मिळवते. परतीची फेक होते. एकेरी धाव घेत सांघिक धावफलकाला आकार दिला जातोय तो 30 धावा धावफलकावर. 8 षटकाचे सामने जवळपास कालच्या दिवशी सुंदर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालंय मैदानावर. शेवटच्या क्षणापर्यंत सामने रंगले. पुढे सरसावत मोठा फटका येतोय डीप मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेनं सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. स्ट्राईकवर साल्मिक आपल्याला पाहायला मिळतो. ज्या साल्मिक राकेशची चेंडू पहिली तळपली होती मैदानावर, परंतु त्यानंतर साल्मिक पुढे सरसो मोठा फटका शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवर क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये झेल टिपलाय आणि दुसरा हादरा बसतोय. साल्मिकच्या स्वरूपात दुसरा हादरा. 2 गडी बाद धावसंख्या ही 36 धावा धावफलकावर पाहायला मिळते. साहिल आरोलकर या ठिकाणी मैदानावर आज ही स्पर्धा खऱ्या अर्थानं पाहतोय. ती पेंडे तालुक्यातील एक ओव्हरसीज खेळाडू आणि काल ओव्हरसीज खेळाडून मैदानावर सुंदर खेळ दाखवलाय आणि आज कार्य करावं लागेल या मैदानावर. ते ओव्हरसीज खेळाडू आपण प्रथमेश इलेव्हन संघाकडनं साहिल आरोलकर, तर केवी स्ट्रायकर क्रिकेट संघाकडनं अमीर साळगावकर हे आपण ओव्हरसीज खेळाडू या मैदानावर पाहायला मिळतील. सुंदर चेंडू, हलके चेंडूला सन्मान देतोय. आल्या आल्या मात्र एकेरी धाव आणि एकेरी धावेनं आपलं वैयक्तिक खातं खोलतोय तो म्हणजे साहिल आरोलकर. एकेरी धावेनं धावफलक पुढे वधारला गेला तो 37 धावा धावफलकावर 2 गड्याच्या मोबदल्यात. प्रथमतः नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी ही प्रथमेश शिलोन क्रिकेट संघ करतोय आणि त्याचबरोबर केवी स्पोर्ट स्ट्रायकर क्रिकेट संघ पहिल्या 2 षटकात ज्यानं बोलबोला सुंदर चलवला. केवळ 11 धावा आणि त्यानंतरची मात्र 2 षटकं ही आपण जवळपास तिसऱ्या षटकात 16, चौथ्या षटकात 10 धावा आणि 5वं षटक आपण पाहतोय तो बॅटिंग चॉईस पॉवर प्ले असेल ती म्हणजे फलंदाजीसाठी पंच ऑफिशियल्सचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं.
अमीर सळगावकर हा एक ओव्हरसीज खेळाडू म्हणजे द्वंद्व पाहायला मिळेल प्रसादा. कारण एका बाजूनं साहिल आरोलकर आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूनं असेल तो म्हणजे अमीर साळगावकर, हे दोन ओव्हरसीज खेळाडू द्वंद्व पाहायला मिळेल. कालच्या दिवशी गौरेश नागवेकर, त्याचबरोबर सर अप्पाली कलगुटकर, नितेश गडेकर आक्रमक फटकेबाजी, त्याचबरोबर स्नेहल मलिक सुंदर फटकेबाजी या मैदानावर पाहायला मिळाली. दोन अर्धशतकी खेळी अवनीश आणि त्याचबरोबर सर अप्पाली कलगुटकर यांची गोलंदाजीत बदल होतो. गोलंदाज पाचव्या षटकाला सुरुवात करतोय तो ओव्हरसीज खेळाडू मैदानात साहिल अमीर साळगावकर. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळी मात्र हुकचा फटका येतोय मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेनं 6 धावांसाठी. तर एका बाजून बेस्ट ऑफ द बेस्ट पाहायला मिळेल, एका बाजून साहिल तर दुसऱ्या अमीर साळगावकर. डाव्या हाताचा गोलंदाज पंचाच्या डाव्या बाजून सज्ज होतोय तो स्ट्राईकला साहिल आरोलकर. सुंदर असा फटका येतो, बैठक फटका कृष्ण सातपुतेच्या स्टाईल मध्ये मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेनं पोहोचतोय तो 6 धावांसाठी. अमीर साळगावकर गोलंदाजीच्या मार्कवर येतोय. यावेळी मात्र सुंदर फटका येतोय मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेनं. सलगचे 3 षटकार हे आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते म्हणजेच साहिल आरोलकरच्या बॅटमधनं वारंवार सुंदर फटकेबाजी, जी कुठेतरी फटकेबाजी आज मैदानावर पाहायला मिळाली, जी जयेश कालच्या दिवशी गौरेश नागवेकर, नितेश गडेकर, अप्पाली कलगुटकर सुंदर फटकेबाजी, परंतु आज मैदानावर खरोखरच पाहायला मिळतोय तो एका बाजूनं गोलंदाज अमीर साळगावकर आणि साहिल आरोलकर. परंतु साहिल आरोलकरचे सलगचे 3 षटकार आणि धावफलक स्थिरावला गेलाय तो 55 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात 55 लॉस ऑफ 2 विकेट्स. वारंवार आखूड टप्प्याचा चेंडू हुकचा फटका डेथ स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने पोहोचतोय तो 6 धावांसाठी. सलगचे 4 षटकार खेचतोय, सर्व क्रीडा रसिकांच्या डोळ्याची पारणं फेडतोय हा खेळाडू, एक युवा खेळाडू. आणि काय आज टेनिस क्रिकेटमध्ये ज्यानं जागतिक दर्जा सिद्ध केलाय या टेनिस क्रिकेट विश्वात, आज साहिल आरोलकर सुंदर कार्य करतोय मैदानावर. सलगचे 4 षटकार ज्याच्या चेंडूफळातनं पाहायला मिळत आहे. जयेश आज दुपारच्या सत्रात खरोखर चेंडूफळी ही तळफली आहे मैदानावर, कारण आज एका बाजूनं तिथला 7 गोलंदाज अमीर साळगावकर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. षटकातील 5वा चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या बाजूनं सुंदर चेंडू, हलके चेंडूला स्टेअर केला जातो, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने शॉर्ट कव्हर पर्यंत चेंडू पोहोचतोय. परतीची फेक होते, एकेरी धाव सांघिक धावफलकाला आकार देतोय तो 56 धावा धावफलकावर. 62 धावा धावफलकावर. सुंदर चेंडू, यावेळी मात्र चेंडूला दिशा देतोय, यष्टीरक्षकाच्या हाती चेंडू विसावतोय आणि यष्टीरक्षक मात्र सुंदर कामगिरी करतोय मैदानावर. आणि ज्या खेळाडूची आपण सुंदर फटकेबाजी पाहिली, एका बाजूनं सलामीवर धीरज माघारी परतला, साल्मिकचा 1 षटकार आणि त्याबरोबर राकेश मैदानावर 21 धावांची खेळी समाप्त होते. साल्मिकची 12 धावा, राकेशची 21 धावांची खेळी समाप्त होते आणि 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या स्थिरावली गेली. ती धावफलक आपण पाहतोय तो 62 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात, 62 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. चर्चा करत असतो आणि तो मैदानावर गुणवान खेळाडू
अष्टपैलू खेळाडूची म्हणून पूर्ण आपल्या गोवा राज्यात परिचित आहे तो चंदन शेडगावकर. नॉन स्ट्राईकला चंदन आणि त्याला साथ देतो तो साहिल आरोलकर. तो 4 टोलेजंका षटकारांशी फलंदाजी साकारतोय. गोलंदाज सज्ज होतोय तो कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडं. सुंदर चेंडू या मात्र चेंडूला दिशा देतोय क्षेत्ररक्षक घेतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. फटका फसलाय साहिल आरोलकरचा आणि ज्या फटक्याला खरोखरच पुन्हा परिचित आहे गोवा राज्यावर तो साहिलचा फटका फसलाय आणि साहिलच्या स्वरूपात चौथा हादरा. साहिलची 26 धावांची खेळी ही समाप्त होते. 4 गडी बाद धावफलक 62 धावा धावफलकावर. पण पाहतोय सुंदर गोलंदाजी ज्यानं अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत जो मैदानावर कुठेतरी वादळ घोंघावत होतं या वादळाला पूर्णविराम दिला या गोलंदाजानं. खास करून जे साहिल अमीर साळगावकरच्या विरोधात केलेली फटकेबाजी आज साहिल आरोलकरनं कामगिरी केली. तब्बल 26 धावांची खेळी आज मैदानाच्या बाहेर येतोय. अंडवीन फलंदाज सर्वेश आणि त्याला साथ देईल तो चंदन शेडगावकर. 62 धावा धावफलकावर. गोलंदाज स्ट्राईकला फलंदाज येतोय सर्वेश. सुंदर चेंडू फुल टॉसचा चेंडू हलकेच फ्लिक केला जातोय. डे बॅक्स केवर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय. परतीची फेक होते मात्र आल्यानंतर प्रथमतः आपलं वैयक्तिक खातं खोलतोय आणि सांघिक धावफलक मात्र पुढे वधारतोय. तो तब्बल 63 धावा धावफलकावर. प्रसाद खरोखर मी म्हणेन पहिली 2 षटकं केवळ 11 धावा आणि तदनंतर मात्र फलंदाजांनी मैदानावर कामगिरी केली आहे. सुंदर चेंडूला दिशा देतोय चंदन. आल्या मात्र एकेरी धाव शॉर्ट स्क्वेअर लेगवर चेंडू थांबवतोय चेंडूला. परतीची फेक होते मात्र चंदनही आपलं वैयक्तिक खातं खोलतोय आणि सांघिक धावफलकाला एकाएरी धावेनं आकार दिला जातोय तो 64 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. विष्णू शेडगावकर हाही कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं सज्ज होईल. खोलवर पद्धतीचा शॉट कव्हर पॉइंट वरनं क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये पाहायला मिळतोय. परतीची फेक होते आणि तोपर्यंत मात्र 1 धाव. कारण खरोखरच एका बाजूने 4 गडी मात्र माघारी परतले. अमीर साळगावकर सारखा आक्रमक खेळाडू माघारी परतला आणि सर्व खेळाची सूत्र ही चंदन शेडगावकर असेल ते मैदानावर. फुल टॉसचा चेंडू हलकेच फ्लिक केला जातो. शॉट एक्स्ट्रा शॉट स्क्वेअर लेग पर्यंत चेंडू थांबवला जाईल. स्क्वेअर लेग बाउंड्रीवरनं परतीची मात्र चेंडूवर थांबवतोय. परतीची फेक होते मात्र दोन्ही फलंदाजांचा अचूक ताळमेळ आणि या अचूक ताळमेळची सांगड ही 2 फलंदाजांनी घातली आणि दुहेरी धाव ही मात्र संघाला प्राप्त करतोय. दोन्ही फलंदाज हे पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचत आहेत. मात्र सुंदर या ठिकाणी आपण खेळ पाहतोय तो या मैदानावर प्रथमेश शिलोन क्रिकेट संघाचा. बैठक फटका टोलवायचा होता. कव्हर ड्राईव्हचा फटका देखणा फटका टोलवायचा होता मात्र फटका फसलाय आणि थेट चेंडू यष्टीरक्षकाच्या हाती विसवतोय. उरलेले सोपस्कार पूर्ण करतोय. मित्रांनो 6 षटकं संपली. 36 चेंडूचा खेळ संपलाय आणि 36 चेंडूच्या समाप्ती एकेरीस धावफलक पाहतोय तो 67 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. 67 लॉस ऑफ 4 विकेट्स. गोट्यातील दुसरं महत्वपूर्ण 7वं षटक हाताळतोय तो ओव्हरसीज खेळाडू अमीर साळगावकर आपल्याला पाहायला मिळतो. ज्या अमीरच्या विरोधात जी फटकेबाजी साहिल आरोलकरनं केली होती मग तीच फटकेबाजी ही 7व्या षटकात पाहायला मिळेल हे आपल्याला निश्चितच योग्य असेल. थोडासा गतिमिश्रण चेंडू थोडीशी वेगावर स्वार न होऊन गोलंदाजी करत असताना थोडासा चेंडू बाहेर येतोय. यष्टीरक्षकाच्या हाती चेंडू विसावतोय. उरलेले सोपस्कार हा यष्टीरक्षक पूर्ण करत चेंडूची गणना आमचे यशस्वी गुणलेखक प्रसाद कोले सर यांच्याकरवी निर्धावशी होते. सुंदर चेंडू कट करायचा प्रयत्न. शॉट सिली पॉइंट वरनं चेंडू हा थांबवला जातोय. परतीची फेक होते. एकेरी धावेवर समाधान मानतोय तो फलंदाज सर्वेश. एकेरी धावेवर समाधान मानत धावफलक स्थिरवला गेला तो 68 धावा धावफलकावर 4 गड्याच्या मोबदल्यात. स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील महत्वपूर्ण पहिली लढत पाहतोय ती केवी स्ट्रायकर विपक्ष प्रथमेश
11 या दोन संघादरम्यान पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय तो अतिरिक्त धावेचा आणि या अतिरिक्त धावेनं धावफलकही मात्र पुढे वधारतोय. अतिरिक्त धाव ही एक्स्ट्राच्या स्वरूपात प्रतिस्पर्धी संघाला बोनस धाव मिळाली जाते. स्लो रन पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र बैठक फटका डीप मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने पोहोचतोय तो 6 धावांसाठी. ही सुरुवात करतोय मैदानावर आल्या आल्या मात्र एकेरी दुहेरी धावावर भर आणि त्यानंतर मात्र अमीरच्या विरोधात फटकेबाजी. स्वेसेट सुंदर फटका येतो डीप थर्ड मॅनच्या दिशेने. चेंडू थांबला जातोय की काय मात्र चेंडू न परतीची फेक होतेपर्यंत मात्र पोचतोय तो 4 धावांसाठी. म्हणजे सलगच्या 2 चेंडूवर या अमीरच्या विरोधात 2 एक षटकार 1 चौकार. कारण अमीर साळगावकरचं यापूर्वीचं षटक 25 धावा ज्या खरोखरच फलंदाज साहिल आरोलकरनं तुपानी फटकेबाजी केली होती तीच फटकेबाजी चंदन हा मैदानावर करेल की काय हे मात्र पाहण्याजोगं असेल सर्व क्रीडा रसिकांना. स्लो रन पद्धतीचा चेंडू थोडीशी गती थांबवली चेंडूवर दिशा देण्याचा प्रयत्न शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवरनं चेंडूची परती होते परंत 1 धाव सांघिक धावफलका ही पुढे सरकली जाते ती तब्बल 80 धावा धावफलकावर. 80 धावा 4 गाड्याच्या मोबदल्यात. प्रसाद मी म्हणेन खरोखरच पहिली 2 षटकं ही केवळ 11 धावा आणि त्यानंतर मात्र मैदानात सुंदर फटकेबाजी होते. पंचांचा इशारा न येण्यापर्यंत चेंडू हा निश्चितच मारण्याजोगा होता. यष्टिरक्षकाच्या हाती चेंडू विसावतोय. मित्रांनो 7 षटकं संपली 42 चेंडूचा खेळ संपलाय आणि 42 चेंडूच्या समाप्ती अखेरीस धावफलक स्थिरावला गेला तो 80 धावा 4 गाड्याच्या मोबदल्यात. यस केव्ही स्ट्रायकर क्रिकेट संघाकडे अमरीश साळगावकर हा ओव्हरसीज खेळाडू. पण ओव्हरसीज खेळाडू ज्या खेळाडूकडनं खरोखरच मैदानावर कामगिरी करायची होती परंतु थोडीशी खराब कामगिरी. एका बाजूला 2 षटकं 38 धावा आणि 1 मोहरा टिपलाय जरूर तो म्हणजे अमरीश साळ. शेवटचं षटक गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी मात्र फुलरलेचा चेंडू यष्टिरक्षकाच्या हाती विसावतो तो गोलंदाजचा मात्र आपल्याला पाहिलं विष्णू शेडगावकर संघाचा कर्णधार आपल्याला पाहायला मिळतोय. जबाबदारी आपल्या खांदी झेपावली ते या शेवटच्या षटकात कारण उर्वरितचे अजूनही 5 चेंडू बाकी असेल आणि स्ट्राईकला फलंदाज. यावेळी मात्र सुंदर फटका येतो स्ट्रेट ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक स्क्रीनवर मात्र झेल टिपायची संधी होती मात्र ऐनवेळी चेंडू हा हातातनं निसटलाय. सुदेश आपल्याला पाहायला मिळाला स्क्रीनवर मात्र चेंडू हा पोहोचतोय तो 4 धावांसाठी. 4 धावांना 84 धावा 84 धावा धावफलकावर. 8 षटकाचा सामना 2 चेंडूचा खेळ संपतोय. स्वेसेट सुंदर फटका शॉट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय मात्र आउटफील्ड सुंदर आहे या दुपारच्या सत्रात आणि तोपर्यंत मात्र सीमारेषा पार करतोय चेंडू. 4 धावा 88 धावापर्यंत मजल मारतोय. प्रसाद मी म्हणेन खरोखरच पहिली 2 षटकं केवळ 11 धावा आणि त्यानंतर मैदानावर कामगिरी करायला सलमीकनं सुरुवात केली आणि त्या मागोमाग मात्र त्याला साथ देतोय तो म्हणजे साहिल आरोलकर चंदन शेडगावकर आणि राकेश. सुंदर फटकेबाजी मैदानावर. गोलंदाज विष्णू सज्ज होतोय कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं. बैठक फटका टोलवायचा काहीसा इरादा होता परंतु चेंडूनं थोडीशी गती कमी होती मात्र यशच्या चेंडू फलतूरमध्ये चेंडू थांबवतोय. परतीची फेक होते. 88 धावा 88 रन्सचा लॉस ऑफ 4 विकेट्स. 88 धावापर्यंत मजल ही केव्ही स्पोर्ट क्रिकेट संघ पाहतोय मैदानावर. प्रथमतः नाणेफेक नशिबाचा कौल लागला आणि नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण करायचा निर्णय हा काहीसा चुकीचा ठरतोय की काय. फुलटॉस चेंडू मारायचं होतं डेफ मिड विकेटला मात्र ऐनवेळी चेंडू चेंडू फळीच्या पट्ट्यात येत नाही. एकेरी धाव घेण्याचा मोह आणि जवळपास दुहेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात हा 5वा हादरा बसतो असेल तो म्हणजे प्रथमेश एलोट क्रिकेट संघाला. 89 धावा धावफलकावर.
गावकर सुरुवातीच्या कालखंडात एकेरी दुहेरी धावा आणि 24 धावांची महत्वपूर्ण खेळी ही मात्र चंदन शेटगावकरची पाहायला मिळते. धीरज केवळ 2 धावांवर मात्र माघारी परतला होता. पहिले 2 षटकात 11 धावा आणि त्यानंतर मात्र ही शेवटच्या 6 षटकात पाहायला मिळत. मात्र गोलंदाजी थोडीशी निष्प्रभ ठरली. पाहतोय गोलंदाजी विचार केला तर विष्णू एक सुंदर गोलंदाजी वाटत होते, परंतु विष्णूही कुठेतरी या ठिकाणी अमीर ओव्हरसीज खेळाडू 2 षटकं 38 धावा, आदम 1 षटक 10 धावा, विष्णू जो 1 षटक 16 धावा, 2 षटकं विष्णू शेडगावकरची 16 धावांची आणि ऋषिकेश 2 षटकं 11 धावा ही लेखाजोखा आहे या मैदानावर. मित्रांनो 91 धावांचा पाठलाग करायचा आहे. 48 चेंडू 91 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. काय घडेल काय बिघडेल निश्चितच येणारी वेळ सांगेल. परंतु जयेश मी म्हणेन कालच्या दिवशी ओव्हरसीज खेळाडू होते. पेडणे तालुक्यातील गौरेश नागवेकर, अव्वाली कलगुटकर, नितेश गडेकर, त्याचबरोबर स्नेहल मलिक आणि नारायण महाले असे काहीसे महाले हे असे काहीसे खेळाडू होते मैदानावर. परंतु आज आपल्याला आज 2 ओव्हरसीज खेळाडू साहिल आरोलकर आणि त्याचबरोबर अमीर सालगावकर हे पहिल्या सामन्याच्या दरम्यान पाहायला मिळतात. दुसरा सामना असेल तो भूमिका बॉईज विपक्ष दाभोलकर ब्रदर्स, दोन्ही संघ कर्णधार. नाणेफेकीसाठी आमच्या मान्यवर कक्षेपर्यंत या. भूमिका बॉईज विपक्ष दाभोलकर ब्रदर्स, दोन्ही संघ कर्णधार आमच्या कॉमेंट्री बॉक्स पर्यंत नाणेफेकीसाठी या. धन्यवाद नाना. यानंतर सामना रंगतोय. भूमिका 11 वर्सेस दाभोलकर ब्रदर्स, दोन्ही संघ कर्णधार कृपया नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे. बोथ टीम कॅप्टन प्लीज कम फॉरवर्ड फॉर टॉस. टॉससाठी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. धन्यवाद. स्वागतम सुस्वागतम.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य शुभ सर्वदा तूच करता तूच करविता गणपती बाप्पा मोरया. गणपती गजाननाला नमन करून जाऊया मैदानामध्ये. मुरजिम बिग बॅश लीगा डे नाईट चालणारी ही स्पर्धा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. केवी स्ट्रायकर विपक्ष चालू असलेला सामना. प्रथमेश 11 केवी स्ट्रायकर संघाने नाणेफेक जिंकली. प्रथमतः क्षेत्ररक्षण केले. प्रथमेश 11 संघाने या मैदानामध्ये प्रथम फलंदाजी करताना 90 धावा जमवल्या. 91 धावांचं आव्हान आणि हे आव्हान पार करण्याच्या दृष्टिकोनातून सलामीची जोडी आहे मैदानात. ऋषी आणि आमिर सलामीची जोडी आहे मैदानात. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. सामना सुरू होण्याचा. हेवी गो लेट्स प्ले. पहिलाच चेंडू गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज साहिल नावाचा गोलंदाजा वाईड चेंडू पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावेने श्री गणेशा झालाय. षटके पुढचा चेंडू. यावेळी मात्र सुरेख चेंडू. गुडलेन स्पॉटवर चेंडू पडतोय. त्यानंतर थोडीशी उसळी घेतोय. फलंदाजाला बीट करतोय. निर्धाव चेंडूचे होते सांगता. एका चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर एक धाव धावफलकावर पाहायला मिळते. 91 धावांचा करायचं आहे पाठलाग. साहिल नावाचा गोलंदाज. स्ट्रायकिंग एंडला ऋषी आणि त्याच्या साथीला हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलाय. 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर येतोय चेंडूची फेकी करतोय तोपर्यंत मात्र एक धाव अगदी सहजरित्या दोन फलंदाज पूर्ण करतायत आणि या एकेरी धावेमुळे सांघिक धावसंख्या 1 ने वधारली आहे. 2 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. 2 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साहिल पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंडला नव्याने आलेला फलंदाज आमिर. दाभोलकर ब्रदर्स वर्सेस भूमिका 11 दोन्ही संघ. शेवटचा कॉल आहे तुमच्यासाठी. षटकातील पुढील चेंडू. यावेळी मात्र सुरेख फटका पाहायला मिळतोय. इनसाइड आउटचा देखणा फटका पाहायला मिळतोय. डीप वाईड डिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू चाललाय डीप बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. षटकातील पुढील चेंडू. यावेळी मात्र कट करण्यासाठी प्रयत्न तर झाला होता. बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. सुरेख गोलंदाजी गोलंदाज साहिलची आपल्याला पाहायला मिळाली. या पूर्वीच्या चेंडूवर निश्चितपणाने चौकार ठोकला होता. आमिरने आपले इरादे स्पष्ट केले होते. मात्र या चेंडूवर वापसी करतोय. कमबॅक करतोय गोलंदाज. 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 6 धावा धावफलकावर. षटके पुढचा चेंडू. जागा बनवली होती स्वतःसाठी. शफल झाला होता फलंदाज. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये येतोय. हलक्या हाताने चेंडूला स्टिअर करतोय. फाईन लीग रिजन मध्ये गेलेला चेंडू आणि तोपर्यंत मात्र 2 फलंदाज एकेरी धाव अगदी सहजरित्या पूर्ण करतायत. 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ आहे प्रगतीपथावर. 7 धावा धावफलकावर. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडू. हलक्या हाताने चेंडू स्टिअर करण्याचा ऋषीचा झालेला प्रयत्न. स्ट्राईक घ्यायचा प्रयत्न झाला होता. मात्र यावेळी सुरेख गोलंदाजी गोलंदाज साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. स्वतः फॉलो थ्रू मध्ये येतोय. चेंडूची परती करतोय. तोपर्यंत मात्र निर्धाव चेंडूची गणना होते. एका षटकाचा खेळ होतोय समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकावर एका षटकाच्या सांगते अखेरीस बिनबाद 7.
गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज साल्मिक पाहायला मिळतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाकडनं दुसरं अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ आहे. प्रगतीपथावर संघाच्या कर्णधाराने साल्मिकच्या हाती चेंडू सुपूर्द केलाय. पहिला चेंडू, मोठा फटका खेळण्यासाठी झालेला आमिरचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क झालाय मैदानामध्ये, मात्र चेंडू 38 सर्कलमध्येच राहतोय. परिणामी निर्धाव चेंडूचे होते. सांगता पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ आहे प्रगतीपथावर, त्यामुळे मात्र 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतोय. एक डीप वाईड डिश लॉंग ऑफ रिजन मध्ये आणि दुसरा पाहायला मिळतोय डीप मिड विकेट रिजन मध्ये. हे 2 खेळाडू यावेळी मात्र मोठा फटका खेळण्यासाठी झालेला प्रयत्न, चेंडूला उडवलाय आणि चेंडू गेलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. दमदार षटका. दाभोलकर ब्रदर्स संघ कर्णधार लक्ष द्या. हे षटक संपायच्या आधी आपण या ठिकाणी जर उपस्थित नसाल तर समोरच्या संघाला टॉस देण्यात येईल. यावेळी मात्र सुरेख फटका पाहायला मिळतोय. फलंदाज आमिरच्या बॅट मधनं चेंडू चांगलाय, लॉंग लेग सीमा रेषा पार पाहायला मिळतोय. मोर्जिम बिग बॅश चौकार. मैदानामध्ये आमिर नावाच्या फलंदाजाने निश्चितपणाने तोडफोड करायला सुरुवात केली आहे. पहिल्या षटकामध्ये आमिर शांत होता, मात्र या षटकामध्ये निश्चितपणाने ती मी कसर भरून काढणार, माझ्याकडे क्षमता आहे, आज क्षमतेवर खरं उतरण्याची गरज आहे आणि तीच गरज मैदानामध्ये ओळखून आमिरने सुरुवात केली आहे फटकेबाजीला. षटकार पुढचा चेंडू, यावेळी मात्र चेंडूला उडवलाय डीप मिड विकेटला प्रोटेक्शन, सेफ हँड स्क्रीनवर येतोय, झेल टिपला जातोय आणि आमिरची खेळी यावेळी मात्र समाप्त होते. मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न तर झाला होता आणि या प्रयत्नात मात्र फलंदाज आमिर मैदानाच्या बाहेर डकआउटच्या दिशेने. पहिल्या गड्याचं होतंय पतन. पहिला खेळाडू पोहोचतोय तंबूच्या आसऱ्याला. सांघिक धावसंख्या 17. न्यू बॅटर मैदानामध्ये पावलं टाकताना दिसतोय. तिसऱ्या क्रमांकासाठी रोहित नावाचा फलंदाज मैदानामध्ये पावलं टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या दाभोलकर स्थिरावली गेली आहे 17 आणि 17चा खतरा आमिरसाठी मैदानामध्ये पाहायला मिळाला. षटकातील पुढील चेंडू, यावेळी मात्र पंचांचे दोन्ही हात झाले आहेत समांतर. ऑप्शनच्या बऱ्याच बाहेर जाणार होता चेंडू. पंच गोलंदाजाला दंडित करतायत. अतिरिक्त एक धाव खात्यात जोडली जाते आणि अतिरिक्त एका धावेमुळे सांघिक धावसंख्या स्थिरावते. विराट कोहलीच्या जर्सी क्रमांकावर 18 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. मोठा फटका खेळण्यासाठी झालेला प्रयत्न, यावेळी मात्र पंचांकडे अपील केलं गेलंय आणि चाणाक्ष चतुरस्र नजरेने नटलेले पंचांनी यावेळी मात्र हे अपील फेटाळून लावलंय. परिणामी जीवनदान मिळालंय मैदानामध्ये. निश्चितपणाने फलंदाज रोहितला मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न तर झाला होता, मात्र बॅट आणि चेंडूचा काही संपर्क झाला नाही.
षटकारी पुढचा चेंडू आडव्या बॅटने फटका सजवला गेलाय डीप मिड विकेट रिजनला प्रोटेक्शन आहे मात्र डीप मिड विकेट रिजनला चेंडू चाललाय वन बाउन्स ओव्हर द रो ब्रँडेड मोरजी बिग बॅश चौकार. दोन षटकांचा खेळ झालाय समाप्त 11 धावांच्या धावगतीने सांघिक धावसंख्या धावफलकावर 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यात आमिर माघारी परतलाय मात्र त्यानंतर एका चौकाराने नटलेली रोहितची खेळी आहे मैदानामध्ये. तिसऱ्या षटकाला होतोय प्रारंभ. सर्वेश नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आहे सज्ज. षटकातील पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता खोदून काढण्याचा प्रयत्न झाला होता हलक्या हाताने चेंडूला स्टेअर करण्यासाठी सुद्धा प्रयत्न झाला होता ऑनसाइडच्या दिशेने मात्र विकेट किपर चेंडू पर्यंत पोहोचतोय चेंडूची परती करतोय परिणामी निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता सेट होण्याचा प्रयत्न आहे फलंदाज ऋषीचा मैदानामध्ये. षटकी पुढचा चेंडू आडव्या बॅटने फटका टोलवण्याचा झालेला पुन्हा एकदा प्रयत्न या प्रयत्नात मात्र फलंदाज थोडासा बीट होतोय बॅट आणि चेंडूचा संपर्क झालाय मैदानामध्ये मात्र चेंडूला दुरी मिळत नाही मैदानामध्ये परिणामी एकेरी धावेवर दोन फलंदाजांना समाधान मानावं लागतंय. एक या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 ने वधारली आहे. दोन चेंडूच्या सांगते अखेरीस 23 धावसंख्या धावफलकावर. दुसऱ्या बाजूने मात्र क्षमता असलेला फलंदाज रोहित स्ट्रायकिंग एंडला सज्ज. षटके पुढचा चेंडू आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा झालेला प्रयत्न बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही शरीराचा वेध घेणारा चेंडू कौतुक करावं लागेल गोलंदाज सर्वेशचा. भूमिका 11 संघ नाणेफेक जिंकतोय पुढच्या सामन्याची प्रथमतः या मैदानामध्ये गोलंदाजी स्वीकारली जाते. यावेळी मात्र चेंडूला उडवलाय चेंडू गेलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून काऊ कॉर्नर सीमा रेषा पार मोर्जिम बिग बॅश रामलचक षटकार. मोठा फटका खेळण्यासाठी झालेला प्रयत्न यावेळी मात्र थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. यापूर्वीचा चेंडू थोडासा ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू होता आणि त्या चेंडूवर निश्चितपणाने 6 धावांची मोहर मैदानामध्ये लागली. यावेळी मात्र थोडासा मागे ठेवलेला चेंडू यावेळी फलंदाज बीट होतोय निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. षटकी पुढचा चेंडू यावेळी निश्चितपणाने कुदून काढण्याचा प्रयत्न झालाय पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय लेग बायच्या स्वरूपात एकेरी धाव निघते आणि 1 या धावसंख्येने मात्र सांघिक धावसंख्या पोहोचते 30 धावा धावफलकावर. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. एका गड्याच्या मोबदल्यात 30 धावा. रोहितने सुरुवात केली आहे. एक षटकार आणि एकेरी धाव एक चौकार सुद्धा आपल्याला रोहितच्या बॅटमधनं पाहायला मिळाला आहे. सांघिक धावसंख्या मात्र 10च्या धावगतीने धावफलकावर 30 धावा. एका बाजूने रोहितने हात खोलले मैदानामध्ये दुसऱ्या बाजूने मात्र ऋषीला हात खोलायचा आहे. 5 चेंडूंचा सामना केलाय मैदानामध्ये 2 धावांवर वैयक्तिक.
तालमिक पाहायला मिळतोय. चौथ्या षटकाला होतोय प्रारंभ. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 30 धाव संख्या धाव फलकावर करायचंय 91 धावांचा पाठलागा. निश्चितपणाने सुरेख सुरुवात झाली आहे. पाया रचला गेलाय मैदानामध्ये. कळस चढवण्याचं काम या दोन फलंदाजांना करायचं आहे. षटकातील पहिला चेंडू आणि या पहिल्याचा चेंडूला निश्चितपणे उडवलाय. रोहितच्या बॅट मधनं चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पुढचा चेंडू यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅट आणि चेंडूचा तसा काही संपर्क झाला नाही. बाकीचे सुपस्कार पूर्ण करतोय यष्टरक्षक. निर्धाव चेंडूची झालेली सांगता. पहिल्या चेंडूवर स्वागत केलं गेलं षटकाराने फलंदाज रोहितने साल्मिकचं. मात्र दुसऱ्या चेंडूवर रोहित मैदानामध्ये दाखवून देतोय हम भी किसी से कम नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची झाली सांगता. धावसंख्या स्थिरावली गेली आहे 36 धावा धाव फलकावर. षटकातील तिसरा चेंडू आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न झालाय. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क नाही. बाकीचा सुपस्कार पूर्ण करतोय यष्टरक्षक. निर्धाव चेंडूची झालेली गणना. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर गोलंदाज साल्मिकने वापसीचा डंका वाजवलाय मैदानामध्ये. सांघिक धाव संख्या स्थिरावली गेली 36 धावा. 3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ असेल बाकी. स्टेट डाऊन द ग्राउंडचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूची फेकी करतोय तोपर्यंत मात्र एकेरी धाव. एक या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 37 धावा. बऱ्याच वेळानंतर मात्र स्ट्रायकिंग एंडला ऋषी पाहायला मिळतोय. ऋषीची चेंडू फळी मात्र शांत आहे मैदानामध्ये. एकेरी दुहेरी धावांवर भर दिला गेलाय मैदानात. यावेळी मात्र घुटना टेक तमाशा देख अशा पद्धतीचा फटका खेळण्यासाठी झालेला प्रयत्न. डीप मिड विकेट रिजनला प्रोटेक्शन सेफ हँड स्क्रीनवर येत आहेत आणि सेफ हँडच्या हाती मात्र चेंडू सुपूर्तक होतोय. परिणामी मात्र दुसऱ्या गड्याचं होतोय पतन. मोठा फटका खेळण्याच्या नादात फलंदाज ऋषीची पावलं वळत आहेत. डकआउटच्या दिशेने दुसरा हादरा बसतोय. दुसरा पतंग उडतोय. 91 धावांचा पाठलाग करताना 37 या धावसंख्येवर. यावेळी मात्र नव्याने आलेला फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल आल्या पावली मात्र सफल झाला. स्वतःसाठी जागा बनवून खेळण्याचा झालेला प्रयत्न आणि या प्रयत्नात मात्र बीट होतोय. परिणामी मात्र त्रिफळाची धवून तिसऱ्या गड्याचं होतोय पतन. तिसरा खेळाडू परततोय तंबूच्या आसऱ्याला. मात्र फलंदाज मैदानाच्या बाहेर परततोय. साहिल नावाचा फलंदाज माघारी परततोय. 0 या धावसंख्येची पॅक डोक्यावर घेऊन साहिल परततोय तंबूच्या आसऱ्याला आणि त्यानंतर मात्र विष्णू शेडगावकर मैदानामध्ये पावलं टाकतोय. एका बाजूने रोहित वनडाऊन आलेला खेळाडू मात्र मैदानामध्ये आहे. प्रयत्न तर सुंदर आहेत रोहितचे. मात्र दुसऱ्या बाजूने रोहितला साथ द्यावी लागेल मैदानामध्ये आणि तेच काम करण्याच्या इराद्याने विष्णू नावाचा फलंदाजाने मैदानामध्ये पावलं टाकली आहे. 2 फलंदाजांमध्ये मैदानामध्ये बातचीत केली जाते आणि निश्चितपणाने हा सामना जर
शेवटपर्यंत न्यायचा असेल तर या दोन फलंदाजांना मैदानामध्ये एक भागीदारी करणं असेल अपेक्षित, पार्टनरशिप व्हायला हवी मैदानामध्ये, तरच हा सामना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. कारण 91 धावांचा करायचा आहे पाठलाग आणि हा 91 धावांचा पाठलाग करताना संघ थोडंसं अडचणीत पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 हादरे देत सांघिक धावसंख्या मात्र स्थिरावली गेली आहे. 37 धावा, 3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि पंचांचा इशारा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साहिल. चौथ्या षटकातील पहिलाच चेंडू आणि साहिलवर केलाय हल्ला बोल रोहितनं. ना ये सूरत देखता है ना ये मुहूर्त देखता है, ये तो देखता है अपनी टीम की जरूरत. चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. ओव्हरसीज खेळाडू साहिलवर हल्ला बोल झालाय मैदानामध्ये. रोहितने हात खोललेत. दुसरा चेंडू, बॅटची कडा, यष्टीरक्षकाचा मिळतोय सहारा. फलंदाज रोहितला परतावं लागेल डकआउटच्या दिशेने. चौथ्या गड्याचं होतंय पतन. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 43 अशी धावसंख्या धावफलकावर. चौथ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. त्रेचाळीस धावसंख्या, 43, लॉस ऑफ 4 विकेट. न्यू बॅटर मैदानामध्ये काशीनाथ. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता रोहितने, मात्र त्यानंतरच्या चेंडूवर थोडासा बीट झाला. साहिलने वापसी करून दिली आहे मैदानामध्ये. 4 गड्यांच्या मोबदल्यात 43 अशी धावसंख्या, 91 धावांचा करायचा आहे पाठलाग. राहिले चेंडू 22 आणि 22 चेंडू मध्ये आवश्यकता असेल 48 धावांची. रिक्वायर्ड 48 रन इन 22 डिलिव्हरीज. 22 चेंडू 48 धावांची आवश्यकता असताना न्यू बॅटर मैदानामध्ये पावलं टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय काशी. षटकात तिसरा चेंडू, काहीतरी वेगळं करायचं आल्याबरोबर मात्र अल्टी पलटी खेळण्यासाठी प्रयत्न झालाय मैदानामध्ये. सरळ बॅटला स्पर्श करणारे चेंडू, मात्र यावेळी मैदानामध्ये वेगळं करण्याचा प्रयत्न फलंदाज काशीचा मैदानामध्ये. परिणामी निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. 43 धावसंख्या धावफलकावर, 21 चेंडू 48 धावांची आवश्यकता अजूनही. निश्चितपणाने सिंगल डबल धाव घ्यावी लागेल. खराब चेंडूवर प्रहार करावा लागेल. स्ट्रॅटर्जी आखावी लागेल मैदानामध्ये आणि त्या स्ट्रॅटर्जी नुसार मैदानामध्ये कार्य करायचं आहे. षटके पुढील चेंडू, यावेळी मात्र सुरेख चेंडू. सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमधल्या दिशेला वळणारा चेंडू. फलंदाज काशीला बीट करतोय हा चेंडू. परिणामी निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. राहिले चेंडू 20 आणि 20 चेंडू मध्ये आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी 48 धावांची. 20 चेंडू 48 धावांची आवश्यकता. वारंवार येणारे निर्धाव चेंडू निश्चितपणाने प्रेशर क्रिएट करतायत केव्ही स्ट्रायकर संघाच्या बाजूने. सफल झालाय, स्वतःसाठी जागा बनवली. बॅटच्या वरच्या बाजूला लागलेला चेंडू आणि यावेळी मात्र यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. अजून एका गड्याचं होतंय पतन. 0 या धावसंख्येची बॅग डोक्यावर घेऊन काशी परततोय मैदानाच्या बाहेर डकआउटच्या दिशेने.
अटॅकिंग एंडला सुदेश पाहायला मिळतोय. साहिलने कार्य केलंय मैदानामध्ये गोलंदाजीमध्ये. आतापर्यंत 13 धावा खर्च करतोय. 2 महत्वपूर्ण हादरे समोरच्या संघाला देतोय. षटके पुढचा चेंडू थोडासा स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. यावेळी मात्र पंचांकडे अपील केलं गेलं. पंच हे अपील मात्र फेटाळून लावतायत. परिणामी मात्र निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. 5 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या धाव फलकावर 43 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात पाहायला मिळतील. निश्चितपणे सामना अडकलाय या ठिकाणी. 48 धावांची आवश्यकता. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तोडफोड करावी लागेल. मोठे फटके या षटकापासून खेळावे लागतील. जर सामन्यामध्ये यायचं असेल, वापसी करायची असेल, तर या षटकामध्ये कमीत कमी 2 ते 3 मोठे फटके येणं ही अति अनिवार्य बाब. काय घडणार, काय बिघडणार ही येणारी वेळ ठरवणार. तोपर्यंत जाऊया आमच्या सुमधुर संगीत DJ संदीप. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चंदन शेळगावकर पाहायला मिळतोय. पहिलाच चेंडू चंदनचा स्विंग अँड मिस अशी परिस्थिती मैदानामध्ये निर्माण करतोय. फलंदाज विष्णूला बीट करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडस बाहेरच्या दिशेने जाणारा होता चेंडू. फलंदाज विष्णू या ठिकाणी बीट होतोय. परिणामी निर्धाव चेंडूचे होते सांगता. षटकातील दुसरा चेंडू समोर आलाय, पुढे सरसावलाय. पायांचा वापर पद्धत आली तर दाखवलाय मैदानामध्ये. चेंडूला पाठवलाय काव कॉर्नर रिजन मध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय मैदानामध्ये. पंचांकडे अपील केलं गेलंय आणि यावेळी मात्र फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज पासून बराच लांब राहतोय. परिणामी मात्र रनआउटच्या स्वरूपात अजून एक हादरा बसतोय. केवी स्ट्रायकर संघाला 6व्या गड्याचं होतंय पतन. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे धाव फलकावर 44. मिळते शेवटच्या क्षणी चेंडूवर फिरवलेली बोट आणि त्यानंतर मात्र चेंडूने मैदानामध्ये करामत करायला सुरुवात केली आहे. सांघिक धावसंख्या 46 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत चंदनने मैदानामध्ये 3 धावा खर्च केल्या आहेत. षटकातील पुढचा चेंडू सुरेख चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उंची घेणारा होता चेंडू. फलंदाजाला बीट करून जाणारा चेंडू. परिणामी निर्धाव चेंडूची झाले आहे सांगता. फलंदाज आदमला कार्य करायचं आहे, मात्र आदम बऱ्याच अंशी लांब राहताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 46 धावसंख्या 6 गड्यांच्या मोबदल्यात.
षटके पुढचा चेंडू, यावेळी मात्र सुरेख गोलंदाजी, स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. शॉर्ट पुल करण्यासाठी मानस झाला होता फलंदाज आदमचा. बॅटची कडा घेतोय चेंडू, यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये जाऊन विसावतोय. 7व्या गड्याचं होतंय पतन. 7/46 असा धावफलकावर पाहायला मिळतोय. 6 षटकांचा खेळ झालाय समाप्त. येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडूमध्ये निश्चितपणाने या सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 45 धावांची. 12 चेंडू 45 धावांची आवश्यकता. बारा चेंडू 45 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सर्वेश पाहायला मिळतोय. पहिला चेंडू, यावेळी मात्र विष्णू आहे स्ट्रायकिंग एंडला. विष्णूच्या बॅट मधनं चेंडूला उडवलाय. टिप बेट विकेट रिजन मध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय तोपर्यंत मात्र एकेरी धाव 1 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 ने वधारते. 11 चेंडू 44 धावांची आहे आवश्यकता. सर्वेच्या षटकातील दुसरा चेंडू, पुन्हा एकदा आदम बीट होतोय. वारंवार मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये विष्णू, आणि विष्णू यावेळी बीट होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा विष्णू पोके यावेळी बीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. वारंवार 2 चेंडूवर बीट होतोय. संघ थोडंसं अडचणीत आहे. मॅच थोडीशी अडकलेली पाहायला मिळते. 9 चेंडू 44 धावांची आहे आवश्यकता. यावेळी मात्र ऑफस्टम्पच्या बऱ्याच बाहेर जाणार होता चेंडू. पंच दंडित करतायत गोलंदाजाला. अतिरिक्त एका धावामुळे सांघिक धावसंख्या 1 ने वधारली आहे. 48 धावा धाव फलकावर. 9 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. सर्वेच्या षटकातील पुढचा चेंडू, परत एकदा फलंदाज विष्णू पोके यावेळी मात्र बीट होतोय. बॅटचा कडा घेतोय चेंडू आणि चेंडू जाऊन विसावतोय. यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये. अजून एका विकेटचं होतंय पतन. 8व्या गड्याच्या स्वरूपात फलंदाज विष्णू पोके परततोय तंबूच्या आसरल्या पवेलियनच्या दिशेने. चेंडू 43 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड 43 रन्स इन 8 डिलिव्हरीज. मोठा फटका खेळण्यासाठी झालेला अविनाशचा प्रयत्न. चेंडू आहे हवेत. बऱ्याच लांबून मात्र क्षेत्ररक्षक धावत येतोय. एक सुंदर पद्धतीचा झेल, नेत्रदीपक झेल मैदानामध्ये टिपला जातोय आणि आल्या पावली मात्र फलंदाज अविनाशची वर्णी लागते डकआउटच्या दिशेने. 0 धावसंख्येची बॅग डोक्यावर घेऊन अविनाश चाललाय मैदानाच्या बाहेर. 9व्या गड्याचं होतंय पतन. गौरव, शेवटची जोडी आहे मैदानात. हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलाय. सन्मान दिला गेला मैदानामध्ये. षटकाची झाली आहे सांगता. 7 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्येचा विचार केला
तर 48 धावा धावफलकावर. नऊ गड्यांच्या मोबदल्यात 48 धावा धावफलकावर. शेवटची जोडी आहे मैदानामध्ये. सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकाला प्रारंभ झालाय. धीरज नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. 48 धावसंख्या धावफलकावर. मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न झालाय. आडव्या बॅटचा फटका पाहायला मिळतोय. शॉर्ट मिड विकेटचा खेळाडू चेंडूवर झप करून येतोय. चेंडूची परती करतोय. तोपर्यंत मात्र एकेरी धाव. एक या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 ने वधारली आहे. 49 धावा धावफलकावर. 9 गड्यांच्या मोबदल्यात शेवटची जोडी आहे मैदानामध्ये. फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि या फुल टॉस पद्धतीच्या चेंडूवर फलंदाज होतोय क्लीन बोल्ट आणि ऑल आउट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 49 या धावसंख्येवर मात्र केव्ही स्ट्रायकर संघ होतोय ऑल आउट आणि हा सामना मात्र विजय संपादन करतोय 41 धावांनी. प्रथमेश 11 संघ या सामन्यामध्ये आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये पहिला सामना प्रथमेश 11 संघाच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक कामगिरीच्या जोरावर सुरेखरित्या हा सामना आपल्या बाजूने झुकवताना प्रथमेश 11 संघ. साहिलने सुरेख फलंदाजी